जगन्नाथ ताजा बच्चा काय भाव 550 हा 550 का अकाउंट कोणाची कांदी काय ना बाबा काय ना गोविंद तुंबर सोडून ते कोणत्या गावाची ओराळक काय भाव गेली 1226 1226 काय भाव गेली कांदी 1100 काय नाही बाबा 751 हा 751 751 कोणत्या गावाची लखवा लखमापूरची कांदे काय भाव गेले ही काय भाव गेली 500 रुपये काय भाव गेले कांदे 315 कोणत्या गावाची कांदे काय भाव गेले 1000 रुपये गेले कोणत्या गावाचे निमगावचे का कांदे काय भाव गेले 500 कोणत्या गावाचे बाप नांदगावचे कांदे काय भाव गेले मग हा का बाबा कांदे काय भाव गेले 1200 गेले हे कांदे काय भाव गेले 1200 किती घ्या 1143 बाबा काय नाव कोणत्या गावाची मोठी आगा कांदे काय भाव गेले 1250 1250 कोणत्या गावाची कांदे काय भाव गेले 1296 मोबाईल नंबर कोणत्या गावाची कांदे निमगावची काय भाव गेले 1096 कोणत्या गावाची कांदे काय भाव गेले 1251 कांदे काय भाव गेले काल दिन नव्हते भरेल का कांदे काय भाव गेले नाही काल दिन आहे आता काय 450 हाय जास्त कांदे काय भाव गेले कोणत्या गावाची कांदे पुष्पावरून आले तुम्ही कांदे काय भाव गेले हा कोणत्या गावाची बामणगावची दादा काय नाव आहे शेतकरी तुम्ही नाना रामा दोन्ही कोणत्या गावाची हातदैवी काय भाव गेले 1230 काय भाव गेले कांदे 1000 कोणत्या गावाची कांदे कोणत्या गावाची कांदे निमगावचे काय भाव गेले 880 गेले का कोणाचे कांदे दादा कोणत्या गावाची वराना काय भाव गेले ते 1191 1191 काय भाव गेले कांदे बाबा कांदे काय भाव गेले दादा हा
420 बरोबर. अर्ध 91 अर्ध 92 अर्ध 93 94 95 अर्ध 96 97 अर्ध 98 अर्ध 99 900 901 2 रुपया 903 904 905 906 रुपया 910 11 रुपया 912 13 914 15 916 17 918 19 920 921 922 23 924 25 926 27 28 930 931 932 933 50 950 रुपया ते भैया. कोणत्या गावाचे मित्र? नाव विजय पाटील. कोणत्या गावाचे? पाटोडे. कांदे काय भाव गेले? कालपेक्षा 80 रुपये वाढले तुमचं. बरं. कोणत्या गावाचे कांदे काय भाव गेले? 1251. जय काय मुलं सांगा तुमचं काय नाव काय म्हणते का? साहेब पवार. काय भाव गेले कांदे? 550 गेली चिंगळी एवढी गोलटी. सरकारला काय आता भावच कमी झाला, आता एकदम कांदे सोडून राहिले, पार खराब झाली, भाव नाही कांद्यांना. फार वाईट परिस्थिती आहे, कांद्यांचा खर्च फिटत नाही, कांद्यांना भाव वाढवत सरकार. जसं सरकार निवडण्यापुरतं राहतं. शेतकऱ्याने काय करायचं? शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला भाव वाढवायला तयार नाही. शेतकरी पूर्ण नाराज आहे. कांदे सरतायत, कांदे 40 बसतायत, पाणी निघतंय कांद्यातून. शेतकऱ्याने कांद्याचा खर्च फिटत नाही. काय करायला पाहिजे त्यांनी? काँग्रेस सरकारपेक्षा मोदी तर कमी देऊन ठेवला आता भाव. तर सर्व मध्ये मारून डिझेल भेटत नाही, कांद्याला भाव नाही, गाडीनं डिझेल नाही. आता जास्त कांदे काय भाव गेले? कोणत्या गावाचे कांदे? विश्वावरून आले तुम्ही. काय नाव आहे मित्र? कोणत्या गावाचे कांदे? मी शिरसुंडी या गावाचा शेतकरी असून आज उमराण्या मार्केट कमिटीमध्ये कांदे विकण्यासाठी आलेलो आहे. पर क्विंटल कांदे गेलेले आहेत आणि लागणसाठी विकतचं रोप घेतलेलं आहे. एक 4000 रुपये आरीप्रमाणे त्यावेळेस आम्हाला रोप भेटलेलं होतं. आणि एवढ्या उन्हातानाचं पाणी भरून कष्ट करून जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो शेतकरी आणि मायबाप म्हणून जे सरकार सगळ्यांना डुबवतोय. काँग्रेसच्या काळात पण एक 15 वर्षापूर्वी 390चा भाव होता, पण त्यावेळेस पेट्रोल असेल, डिझेल असेल, शेतीचे फर्टिलायझरमध्ये भेटणारे सर्व काही जे खाद्य आहेत यांचे रेट त्यावेळेस कमी होते. ते गेल्या 8 दिवसामध्ये 200 रुपयाने रेट वाढत आहेत. परंतु सांगण्याचं एकच विषय आहे की दुर्दैव फक्त शेतकऱ्याच्याच वाटेला आलेला आहे. सर्व गोष्टींचा बाजारभाव वाढतोय, पण शेतकऱ्याचा हमी भाव देण्याचा कोणी विचार पण करत नाही. 10 वर्षापूर्वीचे रेट होते, आज पण तेच आहेत, पण बाकीच्या गोष्टींवरती सर्व रेट वाढलेले आहेत. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सरकार कुठलंही असो, पण मग शेतकऱ्याचा विचार हा निश्चितपणाने केला पाहिजे. काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा विचार कुठेतरी केला जात होता. नुकसान भरपाई असेल, सर्व गोष्टी असतील दिल्या जात होत्या. एक कर्जमाफीचा विषय मध्ये आलेला आहे. हजारो प्रकारचे निकष टाकून त्याच्यामध्ये 10-5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात होती. पवार साहेबांच्या काळात जी कर्जमाफी होती ती कोट्यावधी लोकांना भेटत होती, कोट्यावधी शेतकऱ्यांना भेटत होती. सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होत होता. आज नुकसान भरपाई काही गावांना भेटते, काही गावांना भेटत नाहीये. अशा अनेक शेतकऱ्यांच्या पुढे शंका कुशंका उपलब्ध झालेल्या आहेत, पण कोणीच नाही. एक मतदान मागण्याच्या वेळी येतात, रस्ते बनवू, वीज देऊ, सर्व गोष्टी, पण काही उपलब्ध होत नाही. आजच्या स्थितीला कांदा असेल किंवा कुठल्याही शेतकऱ्याच्या कुठल्याच हमीभावाला बाजारभाव हा भेटत नाही, हमीभाव हा भेटत नाही. आणि आंदोलनं करतात, कोण कुठल्या पक्षात जातं, फायदा झाला की राजकीय नेते पण निघून जातात, असा विषय आहे. काय नाव तुमचं? माझं नाव समाधान पुंडलिक देवरे.
इथं शेत रूम राहते की 30 रुपयामध्ये थाळी 30 रुपयामध्ये काय काय असतं 30 रुपयामध्ये? 30 रुपयामध्ये थाळीमध्ये 3 चपात्या आहेत म्हणजे पोळ्या मिसळचा रस्सा शेवभाजी बटाटा भाजी आणि खिचडी आणि कांदा निंबू. पुरी भाजी आहे 50 रुपयामध्ये 5 पुरी, खिचडी 2 भाज्या, कांदा निंबू 50 रुपयामध्ये.